हॅलो एव्हरीवन, तर मग आज बघणार आहे आपण अगदी सोप्या पद्धतीने मटर पुलावची रेसिपी. एकदम झणझणीत असं मटर पुलाव आपण मस्त सोप्या पद्धतीने बनवणार आहे. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम मटर पुलाव तर बनते. आता ताजे मटर मस्त मार्केटमध्ये विकायला आले आहे. भरपूर अशा मटरच्या रेसिपी तुम्ही माझ्या चॅनलला पाहिलेल्या आहे. तर आज आपण मटर पुलावची रेसिपी बघणार आहे. तर यामध्ये आपण कुठलेही बाकीचे व्हेजिटेबल वापरणार नाही आहे, फक्त मटर वापरणार आहे. मस्तपैकी आपण पुलाव तयार करणार आहे. तर पुलावसाठी लागणारे सर्व तयारी मी करून घेतलेली आहे. स्टेप वाईज मी तुम्हाला सर्व सांगणार आहे बघा. तर सुरुवातीला करूया आपण मटर पुलावसाठी एक वाटण. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली आपण भरपूर अशी कोथिंबीर, हिरवी मिरची घ्यायचा आहे, अद्रक लसूण घ्यायचा आहे आपल्याला आणि मिक्सरमधून छानपैकी याला फिरवून घ्यायचा आहे. एक आपल्याला अशा पद्धतीची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता आपण डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी घालणार आहे पुलाव. तर मी कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण आवश्यक तेवढं तेल टाकायचं आहे. तेलासोबत आपण थोडंसं बटाटा टाकणार आहे, त्यामुळे आपला पुलावला ना छान अशी टेस्ट येते बघा. थोडंसं बटाटा टाकणार आहे, त्याला छानपैकी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता आपण तेल गरम झालं की त्यामध्ये टाकणार आहे आपण खडे मसाले. मी साईडला लिहून दिलेले आहे. बेसिक खडे मसाले, तुमच्याकडे जे खडे मसाले अवेलेबल असेल तुम्ही ते टाकू शकता. आणि मस्तपैकी याला तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. यामुळे आपल्या पुलावला खूप छान टेस्ट येते बघा. सोबतच यामध्ये टाकणार आहे आपण बारीक कट केलेला कांदा आणि मी थोडेसे बेबी कॉर्न टाकले आहे. माझ्याकडे अवेलेबल होते, मी टाकलेले आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता किंवा तुम्ही या जागेवर बटाटेही टाकू शकता बघा. बेबी कॉर्न खूप छान लागते पुलावमध्ये. आता आपले कांदे होईस्तोवर आपण एका प्लेटमध्ये मसाले काढून घेणार आहे. त्यासाठी घेतला आहे आपण धनेपूड, चवीनुसार मीठ घ्यायचे आहे. थोडंसं आपण गरम मसाला वापरणार आहे. लाल तिखट किंवा हळद आपण वापरणार नाही आहे. आणि आपण थोडीशी मिरेपूड वापरणार आहे. यामुळे आपला पुलावला खूप छान टेस्ट येते बघा. आपण खडे मसाल्यामध्ये मिरे टाकलेले नाही आहे, आपण मिरेपूड टाकलेली आहे. तर आपल्या सगळं कांदा वगैरे शिजला गेले की त्यामध्ये टाकणार आहे आपण कोथिंबीर आणि हिरवी मिरची जे पेस्ट केली होती ना आपण सुरुवातीला, ती टाकायची आहे. आणि याला मस्त शिजवून घ्यायचं आहे, एकदम खमंग असं. म्हणजे जे लसूण आणि अद्रक आहे ते आपल्याला कच्चं पण काढून घ्यायचं आहे बघा. छान त्याला शिजवून घ्यायचं आहे मस्त. आता त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला काजू. काजू बिलकुल स्किप करू नका, मस्त काजू टाका, खूप छान लागते पुलावमध्ये काजू. आता त्यामध्ये टाकायचे आहे आपल्याला टोमॅटो. तर टोमॅटो मोठे चिरलेले आहे. तुम्ही तुमच्या सोयीने तुमच्या आवडीने टोमॅटो चिरू शकता किंवा त्यामध्ये तुम्ही टोमॅटो प्युरीही टाकू शकता. मी छान मोठे काप करून टाकलेले आहे टोमॅटो. त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला भरपूर असे वाटाणे, कारण आपण दुसरे कुठले व्हेजिटेबलचा वापर करणार नाही. यामध्ये फक्त वाटाण्याचा पुलाव बनवणार आहे. त्यामुळे आपण मस्तपैकी ताजे वाटाणे टाकलेले आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे. सर्व छानपैकी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तेल सुटोस्तोवर बघा. छान तेल सुटलं की त्यामध्ये टाकायचं आहे आपण जे धनेपूड वगैरे काढून घेतलं आहे आपल्याला ते टाकायचं आहे प्लेटमधलं. आणि त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मग छान आपला मसाला तयार झालेला आहे. त्याला तेल पण छान सुटलेलं आहे. आता काय करणार आहे माहिती का, आपण यामध्ये टाकणार आहे तांदूळ. आपण जे भिजत घातला होता तो 10-15 मिनिटं आधी आपण भिजत घालायचा आहे तांदूळ. ते टाकायचं आहे तेलामध्ये. याला छान पिकल परतून घ्यायचं आहे. तांदूळाला हलक्यापर्यंत परतायचं आहे. तांदूळ तुटला नाही पाहिजे, आपल्याला याची काळजी घ्यायची आहे. अगदी हलक्यात आपला तांदूळ फिरवून घ्यायचा आहे. मस्त मिक्स करून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये. बघ इथे सूर्य कसा कलर आलेला आहे. आता आपण याच्यावर टाकणार आहे पाणी. तर पाणी आपल्याला टाकायचं आहे आपल्या तांदूळ जेवढं डुबेल थोडंसं वरतील तेवढं पाणी टाकायचं आहे. त्यामुळे ना आपला भात जे आहे मस्तपैकी मोकळा होतो. जास्त पाणी टाकायचं नाही आहे. जेवढं आपलं तांदूळ बुडेल थोडंसं वरती आपल्याला पाणी टाकायचं आहे. त्यावर टाकायचं आहे आपल्याला 1 चमचा साजूक तूप. यामुळे आपला भात जो आहे ना खूप मोकळा होतो. मस्त साजूक तूप टाकायचं आहे 1 चमचा आणि स्वाद पण खूप छान लागतो. कोथिंबीर टाकायची आहे. कुकरचं झाकण लावायचं आहे. 1 शिट्टी आपल्याला ती मोठ्या आचेवर करायची आहे आणि 2 शिट्ट्या ज्या आहेत आपल्याला मीडियम आचेवर करायची आहे, मंद आचेवर करायची आहे. म्हणजे आपला पुलाव जो आहे ते खाली बुडी लागणार पण नाही आणि मोकळा आणि छान असा आपला पुलाव तयार होईल. तर तयार झालेला आहे आपला मस्त मटर पुलाव बघा. इतका सुरेख स्मेल सुटलाय घरामध्ये. मी तुम्हाला दाखवते किती सुंदर आपला पुलाव तयार झालेला आहे बघा.
आणि बुडी लागलेला पण नाही आहे. थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम मटर पुलाव, सलाद आणि पापड सोबत आपल्याला सर्व करायचा आहे लोणच्या बरोबर आणि मस्त एन्जॉय करायचा आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला भरभरून सपोर्ट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.